राज ठाकरे यांनी हे वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं? राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर मनीषा कायंदे यांनी बोचरी टीका केली आहे। राज ठाकरे यांना राईट टर्न दाखवला पण त्यांनी रॉंग टर्न घेतला असं मनीषा कायंदे म्हणाल्या। तर राज ठाकरे यांच्यावर बोलण्याची योग्यता मनीषा कायंदे यांची नाही असं प्रत्युत्तर गजानन काळे यांनी दिलंय। मंत्रिपद महामंडळ मिळण्यासाठी अशी वक्तव्य करू नयेत असं गजानन काळे यांनी म्हटलंय। राज ठाकरे मला त्याच्यावर खरं तर जास्ती बोलायचं नाहीये। ते कधी कुठली भूमिका घेतात, कधी काय घेतात, त्यांनी आता हे वक्तव्य केलं तर कुठल्या वेळेला केलं, सकाळी केलं का संध्याकाळी केलं, परंतु एवढंच मी सांगू शकते की राज ठाकरे यांना खरं आम्ही व्यवस्थित राईट टर्न दाखवला होता पण त्यांनीच रॉंग टर्न घेतला। आता आम्ही काय करणार? मनीषा ताईंनी हे लक्षात ठेवावं की एकनाथ शिंदे साहेबांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे असतील किंवा ठाणे लोकसभेचे आत्ताचे खासदार नरेश मस्के असतील, महायुतीच्या आणि शिंदे साहेबांच्या उमेदवारासाठी राजसाहेबांनी सभा घेतल्या आणि त्यानंतर त्या उमेदवारांचा विजय झालेला आहे। तर मला वाटतंय राजसाहेब ठाकरे यांच्यावर बोलण्या एवढी आपली योग्यता निश्चित नाहीये आणि एकनाथ शिंदे साहेब यांची आपण परवानगी घेतली आहे का कुठलं तरी महामंडळ भविष्यात मंत्रिपद मिळावं म्हणून अशी बेताल वक्तव्य करू नये अशी विनंती मी आपल्याला करते। तर माईमध्ये तिहेरी लढतीमुळे अमित ठाकरेंना संधी असं सरवणकर यांनी म्हटलं। थेट लढत झाली असती तर अमित ठाकरे जिंकू शकत नाहीत असं सरवणकर यांनी सांगितलं होतं। राज ठाकरे यांनी चर्चा करण्याआधीच उमेदवार जाहीर केले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। थेट लढत झाली तर अमित ठाकरे माहीमधून जिंकू शकत नाहीत सरवणकरांनी सांगितलं होतं। शिंदेंची माहिती, तिरंगी लढत झाली तर दोघांपैकी एक जिंकेल आणि अमितला संधी असं सरवणकर यांनी म्हटलं। अमित ठाकरे भांडूपमधून लढतील असं आम्हाला सांगण्यात आलं होतं, शिंदेंची माहिती। राज ठाकरे यांनी चर्चा करण्याआधीच उमेदवार जाहीर केले, एकनाथ शिंदेंची माहिती। मी सरवणकरांना राज ठाकरेंना भेटायला सांगितलं मात्र राज ठाकरे भेटले नाहीत, शिंदेंनी स्पष्ट केलं। मनसेचे अखिल चित्रे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। अखिल चित्रे मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस होते। वांद्रे पूर्वेमध्ये मनसेकडून तृप्ती सावंतांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे अखिल चित्रेंनी नाराज होत शिवसेनेमध्ये म्हणजे ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय। या विचाराबरोबर मी 18 वर्ष होतो। तो विचार मला असं वाटतं त्या माझ्या पूर्वीच्या पक्षात आता बाजूला टाकण्यात आलेला आहे। तुम्ही जर पाहिलं वांद्रे पूर्व विधानसभेत तर 4 पक्ष फिरून आलेल्या त्या एक बाई जे आमच्या पक्षात त्यांनी प्रवेश घेतला त्या इकडे निवडून येण्यासाठी नाही उभे आहेत तर फक्त कोणातरी पाडण्यासाठी उभे आहेत। तर अशा विचाराबरोबर राजकारण नाही होऊ शकत म्हणून मी विचार केला की जिथे मी होतो तिथे परत जाऊ। तर चांगल्या लीडनं जिंकून येईन अजित पवारांकडून हा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। तर कोणत्या गावातून किती लीड मिळतं 23 तारखेला कळेल असं युगेंद्र पवार म्हणाले। अजितदादांच्या लीडच्या वक्तव्यावर युगेंद्र पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली। बारामतीत फिरतात, यावेळेस लीड किती असेल? यावेळेस अजून फिरतोय ना, आता सुरुवात केली, संपूर्ण फिरणं झाल्यावर सांगेन लीड किती असेल, पण लीड चांगला असेल एवढं मात्र आता 100% सांगतो। रेकॉर्ड तोडणार का मात्र 1,65,000? ते जरा मतदारांशी अजून जरा हितगुज करतो मग सांगतो। लवकरच 23 तारखेला सगळं चित्र स्पष्ट होईल आणि किती लीड आहे आणि कोण तिथं निवडून येतंय, कुठल्या गावाने किती मतदान केलंय, हे सगळे डिटेल तुम्हाला आम्हाला 23 तारखेलाच आपल्याला दिसतील। तर चांगल्या लीडनं जिंकून येईन असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलेला आहे। बारामतीमध्ये चांगला लीड मिळेल असं अजित पवार म्हणाले। विनाशकाले विपरीत बुद्धी असा प्रत्येकाने तारतम्य बाळगलं पाहिजे। सदाभाऊ खोतांच्या पवारांवरच्या वक्तव्यावर अजित पवारांनी टीका केली। वाचाळवीरांनी कुठेतरी थांबलं पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी खोतांना दिलाय। मी आपल्याला सांगितलं ना, हे विनाशकाले विपरीत बुद्धी, प्रत्येकाने तारतम्य पाळलं पाहिजे, वाचाळवीरांनी कुठंतरी थांबलं पाहिजे। आज इतके महत्वाचे मुद्दे तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या समोर आहेत निवडणुकीच्या निमित्तानं। लोक काय म्हणणार, लोक म्हणतील हे काय राजकीय लोक आहेत, काय बोलतात, काय करतात। त्यांनी सरळ सरळ नाव घेतलं, सरळ सरळ, हे बरोबर नाही। साहेबांच्याही बद्दल कुठं बोलू नये, इतरांच्याही बद्दल बोलू नये। सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पवार गट आक्रमक। शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का
खोतांचं वादग्रस्त वक्तव्य. भाषणात आता म्हणतोय मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यानंतर अजितदादांचा खोत यांना फोन. पुन्हा असं वक्तव्य न करण्याचा दादांचा इशारा. मी त्यांना फोन केला, त्यांना म्हणलं की अजिबात तुमचं केलेलं स्टेटमेंट आम्हाला कुणाला आवडलं नाही, हे तुम्ही बंद करा. अतिशय निंदनीय प्रकार आहे, म्हणजे त्याला म्हणतो ना आपण विनाशकाली विपरीत बुद्धी, त्यातला प्रकार आहे. तर त्यांनी सांगितलेलं नाही आता अशी परत गोष्ट होणार नाही. कुणाची भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. ही गावाकडची भाषा. भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. खोतांची प्रतिक्रिया. माझा कुणाच्या व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे आणि त्यातून जर कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्या भावना निश्चितपणानं आम्ही मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो. सदाभाऊ खोत हा देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा. शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांची खोतांवर सडकून टीका. देवेंद्र फडणवीस के दो जो कुत्ते हैं, हाँ, वो हमेशा इस गंदगी से भूखते हैं, चाहे शरद पवार साहब हो चाहे और नेता हो. संजय राऊतांना गांभीर्यानं घेत नाही. आमचा हात अस्वच्छ करायला आम्ही डुकराला हात लावत नाही. खोतांचा पलटवार. मी फार गांभीर्यानं घेत नाही, कारण डुकराला कितीही साबण शॅम्पू लावला तर ते गटार गंगेतच जात असतं. त्यामुळे आम्ही आमचे हात अस्वच्छ करायला कधीही डुकराला लावत नसतो. संजय राऊत उद्धव ठाकरेंचा पाळीव कुत्रा आणि पवारांचा टॉमी. नितेश राणे यांची टीका. संजय राजारामराव हा उद्धव ठाकरेंना पण पाळीव कुत्राच आहे आणि शरद पवार साहेबांना पण पाळीव कुत्राच आहे. टॉमी म्हणतात त्याला. संजय राऊतांना सिल्वर ओकचा बुलडॉग म्हटलं तर चालेल का? शेलारांची टीका. संजय राऊत यांना जर कोणी सिल्वर ओकचे तुम्ही बुलडॉग आहात असं म्हटलं तर चालेल का? खोतांच्या वक्तव्याला फडणवीसांचं समर्थन आहे का? भाजपनं डॉग स्क्वॉड बाळगलाय. जयंत पाटलांची टीका. डॉग स्क्वॉड बाळगल्यासारखी ही परिस्थिती आहे आणि हे ज्यांनी बाळगलेलं आहे त्या देवेंद्र फडणवीसांचं तर याला समर्थन आहे का, हे देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा. ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ठाकरेंकडून मोठ्या घोषणा यामध्ये करण्यात आल्या. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. महिलांना मिळणारं अर्थसहाय्य वाढवणार असं यामध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचं ठाकरेंचं आश्वासन. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आम्ही जाहीर करणार. त्याच्यानंतर आता इथली सरकारी वसाहत जी आहे ती आम्ही निर्णय घेतला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीत की सरकारी कर्मचाऱ्यांना जे इथे आहेत माझ्या गव्हर्नमेंट कॉलनीतले लोक त्यांना तिथेच घरं देऊ. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देणार. आपल्या राज्यामध्ये जसं मुलींना शिक्षण मोफत दिलं जाते आनंदाची गोष्ट आहे, पण मुलींप्रमाणे मुलांना देखील आम्ही मोफत शिक्षण देणार हे सुद्धा आम्ही वचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. महिलांना मिळणारं अर्थसहाय्य वाढवणार. प्रत्येक पोलीस स्टेशन बाहेर स्वतंत्र महिला पोलीस चौकी सुरू करणार. अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्या वेतनामध्ये वाढ करणार. आशा आणि अंगणवाडी सेविकांकडे सगळ्या भगिनींनी खूप जीवावर उदारून काम केलेलं आहे. तर आता पहिल्या प्रथम त्यांना आम्ही मानधनामध्ये वाढ करून देऊ. प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचा मठ, देऊळ, प्रेरणादायी मंदिर उभारणार. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखरेचे भाव 2 वर्ष स्थिर ठेवणार. प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार. विक्रमी 50,000 कोटींचं पॅकेज देऊन पिकाला हमीभाव देणार. शेतकऱ्यांचं पीक कर्ज 2 लाखापर्यंत आम्ही माफ करून दाखवलं किंवा मुक्त करून दाखवलं. आम्ही करून दाखवलंय. जे करणार आहोत तेच आम्ही बोलतो आणि जे बोलतो ते आम्ही करतो. तर आपण तिघे भाऊ महाराष्ट्रामध्ये सगळं वाटून खाऊ. उद्धव ठाकरे यांनी महायुतीमधील 3ही नेत्यांवर टीका केली. तर आम्ही काय खाल्लं, कोणतं टेंडर खाल्लं हे सांगा असं अजित पवार यांनी म्हटलंय. येऊन अहंकाराने मी केले की नाही कर्जमुक्त, केले की नाही कर्जमुक्त ही शेखीकरी मिळवली नव्हती मी. आज जे यांचं चाललेलं आहेत सगळे भाऊ, सगळे म्हणजे काय 3 भाऊ, मग एक देवा भाऊ, एक दाढी भाऊ आणि तिसरा जॅकेट भाऊ. मग यांच्यामध्ये भाऊबंद एवढी झालेली आहे. पण एका बाबतीत त्यांचं एक मत आहे, आपण तिघे भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ.
महाराष्ट्र गिळतायत, महाराष्ट्र खातायत, ओरबाडतायत. उद्धव ठाकरे आज बोलताना असं म्हणाले की तुमच्यावरती टीका केली, देवेंद्र फडणवीस असतील, तुम्ही असाल किंवा सीएम, आम्ही तुझी भाऊ आणि सगळा महाराष्ट्र मिळून खाऊ, अशा पद्धतीने. ही टीका ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ना काही ह्यांचं चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर खाऊ तर कुठले पुरावे द्या ना, तुम्ही सांगा ना, हे असं असं टेंडर होतं, त्याच्यामध्ये हे लोएस्ट होते, इथं असं केलं, असं नुसतं खाऊ भाऊ माऊ असं करून कसं चालेल, असं नाही ना. तर धनुष्यबाण उचलायला मनगटात ताकद लागते असं एकनाथ शिंदे म्हणालेत. काँग्रेसकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला असं शिंदेनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पोकळ धमक्यांना मी भीक घालत नाही असं एकनाथ शिंदेनी म्हटलंय. अरे याला धनुष्यबाण उचलायला मनगटामध्ये ताकद लागते, हिम्मत लागते. सत्ता सोडायला, सत्ता सोडण्याची हिम्मत तुमच्या एकनाथ शिंदेने दाखवली. सत्ता सोडली, सत्तेवरून पाय उतार आम्ही झालो. आम्ही बाळासाहेबांचा धनुष्यबाण ज्या उबाटाने काँग्रेसकडे घाण टाकला होता तो आम्ही सोडवला. कोणाला धमकावतायत? या पोकळ धमक्यानं एकनाथ शिंदे घाबरत नाही, भीक नाही घालत. आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी जर जेलमध्ये जायची पाळी आली तर एकदा नाही, हा एकनाथ शिंदे 10 वेळा जायला तयार आहे. फडणवीस संविधानाला एका रंगामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. भारताच्या प्रत्येक नागरिकाकडे संविधान असलं पाहिजे असं चव्हाण म्हणाले. राहुल गांधी प्रभावीपणे संविधानाची जनजागृती करतायत असं चव्हाणांनी म्हटलंय. तर यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी एक ट्विट केलंय. संविधान हे पवित्र असून तो आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत कायदा आहे. त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न फडणवीस करत आहेत हे दुर्दैवी आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाकडे संविधान असायला हवं. या उद्देशानं राहुल गांधी संविधानाची प्रभावीपणे जनजागृती करत आहेत. ह्याच पॉकेट संविधानाची एक प्रत स्वतः प्रधानमंत्री मोदी यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सुद्धा भेट दिली होती. याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. नवनीत राणांना टाळूवरचं लोणी खाण्याची सवय आहे असं यशोमती ठाकूरांनी म्हटलेलं आहे. नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली होती, त्यावर यशोमती ठाकूरांनी असा पलटवार केलाय. या मतदारसंघ गेल्या 3 टर्म पासून आमची नणंदबाई इथे रिप्रेझेंट करताय. आमची नणंदबाई या मतदारसंघाला रिप्रेझेंट करत आहे आणि माझे काही नणंदबाई इथे सगळे बसल्या. तुम्ही सगळे इमानदार आहे, पण माझी नणंदबाईला हे खूप आवडते. कडक काय कडक. या मतदारसंघामध्ये गेल्या कितीक वर्षापासून त्यांनी परंपरा सुरू केलेली आहे. अरे अशी आहे माझी नणंदबाई की मेलेल्या माणसाच्या डोक्याचा लोणी सुद्धा सोडत नाही. मला असं वाटतं त्यांचा स्वभाव तसा झालेला आहे, कारण ते त्यांच्या यजमानांना काम करताना बघतात. बहुतेक ते टाळूवरचं लोणी त्यांच्या यजमानांचं आहे की काय, कारण कसं आहे, नांदगाव पेठमध्ये मेडिकल कॉलेज येणार होतं, ते त्यांनी त्यांच्या जमिनी जिथे आहेत तिथं शिफ्ट केलं. मग आता टाळूवरचं लोणी कोण खातंय? दाऊदचे पण पैसे तुमच्या बँकेत अकाउंटमध्ये आहे हे पण कळतंय. ब्लॅक मनी आहे ना. शासकीय जमिनी घेतात आणि त्याची हडपतात. टाळूवरचं लोणी खाण्याची सवय या लोकांना आहे आणि म्हणून तशी वक्तव्य त्यांच्या तोंडातून निघतात. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात, लगेच परत येऊया.